आता समजा आता अमरावतीचा गिलावडा फेमस आहे, आलू बोंडाई फेमस आहे, ते व्हिडिओ काढून मी टाकले तर त्याला चांगले 7-8 लाख व्ह्यू म्हणजे असे प्रॉपर खूप व्हायरल झाले ते. तर पेशन्सला मी सगळ्यात जास्त महत्त्व देतो की आजकाल लोकांना कसं एक व्हिडिओ बनवला आताच फेमस पाहिजे, आजच सगळं पाहिजे, बम वेळ लागते. कोणी एका दिवसात होते फेमस, कोणाला लय वेळ लागते. आपली मेहनत चालू होऊ द्यायची, पेशन्स हातच्या बाहेर ठेवायचा, पेशन्स असलंच पाहिजे. ते रिकामे लोक राहते, त्याला काहीच काम नाही, जो काही करू राहिला त्याला जळणार राहते. तर त्याला मी सांगतो की तुम्ही जळू नका, तुम्ही काहीतरी करा की तुम्ही उद्या त्या पोझिशनवर राहणार आहे, त्या स्टेजवर राहणार आहे की तुम्हाला लोक कोणी हसले नाही पाहिजे, तुम्हाला कमेंट नाही केली पाहिजे. तर आपल्याला दिवस तो येणार आहे, म्हणजे येणार आहे 100% एक दिवस. हे बघा पुण्यामधली भाषा आहे ना, मी पण बोलू शकतो, त्यामध्ये काही असं राही नाही. पण आपली जी भाषा आहे ओरिजिनल भाषा आहे ते आपल्याला आवडते, म्हणजे आवडते. मी तेही बोलू शकतो, हे बोलू शकतो, पण आवडते हे विदर्भ भाषा. मिलियन फॉलोअर हो तुम्ही, किती काही पिक्चरमध्ये हो तुम्ही, किती काही फेमस हो, तर तुम्ही विसरायचं नाही की आपण कोणत्या जमिनीतून आलो, कोणत्या मातीतून आलो. आपण अमरावती जिल्ह्यातून आलो, इथून कधीच माती विसरायची नाही. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आपल्या अमरावती शहरामध्ये अनेक कलाकार आहे आणि इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे ज्यांनी विदर्भामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर आपली छाप सोडलेली आहे. अमरावती जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणारा एक इन्फ्लुएन्सर ज्याला भेटायला आज मी आलेली आहे. राठीनगरमधला हा बगीचा अतिशय सुंदर बगीचा आणि या सुंदर बगीच्यामध्ये आपण त्याच्यासोबत मनमुराद गप्पा करणार आहोत आणि तो जो इन्फ्लुएन्सर आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. ज्या आगळ्या इन्फ्लुएन्सरबद्दल मी तुम्हाला बोलत होते तो माझ्यासोबत आहे चेतन ढोके, ज्याने अमरावतीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केलेला आहे. त्याचं एक इंस्टाग्राम ID आहे ज्याचं नाव आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत. ज्या चॅनलमुळे ज्या ID मुळे अमरावती सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाली, ते कुठली ID आहे ती? त्याचं नाव आहे अमरावती क्लब. ते म्हणजे 2016-17मध्ये ओपन केलं होतं मी. त्यामध्ये पहिले मी आधी अमरावतीचे जे लोक टॉप पोस्ट फोटो टाकत होते, पहिले फोटोचा खूप शौक होता लोकांना, DSLRचा फोटो काढून अपलोड करणे, खाली मस्त कॅप्शन, तसे सगळ्या टॉप मॉडेलचे मी फोटो टाकत होतो. मग नंतर काही वर्ष आधी मी त्याचं नाव आता अमरावती क्लब केलं आणि म्हणून ते आता खूप वर्षाला त्याला म्हणजे 2017पासून आहे जवळपास ते. तर आता चांगलं फेमस झालं ते, म्हणजे अमरावतीच्या बाहेर. आता समजा आता अमरावतीचा गिलावडा फेमस आहे, आलू बोंडाई फेमस आहे, ते व्हिडिओ काढून मी टाकले तर त्याला चांगले 7-8 लाख व्ह्यू म्हणजे असे प्रॉपर खूप व्हायरल झाले. ते दुसऱ्या देशातून पण रिप्लाय येऊ राहिले की आम्ही अमरावती राहत होतो, आता दुसऱ्या देशात गेलो, खाले आठवण येऊन राहिली. तर असं ते आपण ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली की आपण अमरावतीला अशा पद्धतीने फेमस करू शकतो? म्हणजे असं वाटत होतं की बा अमरावतीत काही ना काही, अमरावतीला जे आहे एकदम प्रॉपर व्हिडिओ नाही आहे. आता जो गिलावडा आहे अमरावतीला प्रॉपर तसा माझा व्हिडिओ नाही आहे की इथून असं जावं लागते, इकडून सरळ आतमध्ये जावं लागते, किती वर्षांनी फेमस आहे, काय काय भेटते तिथं. आणि प्रॉपर तसा व्हिडिओ मी बघितला नव्हता, तर मला काढायचा होता, माझ्याजवळ पेज पण होतं. तर मी तो प्रॉपर एक व्हिडिओ काढून अपलोड केला. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यावर की खूप सारे शेअर्स. नंतर मी आणखी अजून जे फेमस आहे ते टाकलं आणि जे चांगली टेस्ट आहे किंवा चांगल्या ठिकाणी मंदिर असो की नाश्त्याची गाडी असो, काही असो, तर जे चांगलं आहे सगळ्यांना त्यांना मी काढायचा प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. बघा, अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशापर्यंत पोहोचवणारा चेतन, त्याच्याकडून जाणून घेऊया की त्याचं वैयक्तिक जीवन कसं आहे, तुझं पर्सनल लाईफ कसं आहे. हे बा, मी म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवतो, मी क्रिएटर आहे. तुम्ही बघितलं असं एखादा बघितलं का माझा व्हिडिओ? बघितलं, तुझे बरेचसे व्हिडिओ मी बघते. थँक्स. तर कॉमेडी व्हिडिओ पण मी बनवतो आणि आता ते अमरावतीचं पेज आहे ते पण मी हँडल करतो. अमरावतीच्या जे गोष्ट नवीन कोणती झाली अमरावतीमध्ये ते मी माझ्या पेजवर टाकतो आणि कॉमेडी व्हिडिओ आपले रेग्युलर सुरू आहे. आणि यूट्यूबवर माझं चॅनल आहे, ते पण मी 2017ला ओपन केलं होतं. त्यामध्ये मी कॉमेडी व्हिडिओ प्लस यूट्यूबचे व्लॉग्स टाकतो, कुठे गेलो होतं ते एक प्रॉपर एक व्लॉग वगैरे अपलोड करतो यूट्यूबवर पण. आणि बाकी मग सगळ्या सोशल मीडियावर तर मी आहेच. बरं, मला एक सांग की तू प्रॉपर कुठला आहेस आणि तुझं एज्युकेशन वगैरे कुठपर्यंत झालं आहे? मी प्रॉपर चांदूर बाजारचा आहे. आपलं चांदूर बाजार आहे 30 किलोमीटर, तर तिथला आहे. तर लहानपणी शिक्षण तिथंच झालं. नंतर इंजिनिअरिंगसाठी अमरावतीला आलो. नंतर ते झाल्यानंतर पुण्याला गेलो MBAसाठी. मग ते झालं डबल अमरावती झालो. तर आता अमरावतीलाच आहे मस्तपैकी. आणि असं झालं माझं शिक्षण अमरावतीचं आहे आपल्या आता अमरावतीचं. इतक्या सगळ्या डिग्र्या केल्यानंतर कधी जॉब करावा असं नाही वाटलं का तुला? कसं आहे, डिग्री झाल्याबरोबर एक जॉब लागला होता. MBA झाल्यावर पुण्याला सिंहगडमधून MBA झालं माझं. जॉब लागला होता एक, तो केला. नंतर लागला लॉकडाऊन. मग ते म्हणे इथं या. म्हटलं लय दूर आहे, इकडे जीवारी ते आपल्या अमरावती मस्त आहे, जाऊ दे बा म्हटलं. मग माझ्या दादाचं कॅफे होतं, मग तेच आम्ही सांभाळलं. मग प्रॉपर आपले रोज व्हिडिओ पण येत गेले आणि मग असं करता व्हायरल पण झाले जास्त. मग जास्त फेमस झालं. म्हटलं सर आता आपण जॉब देऊ शकतो, लोकांना जॉब करायची गरज नाही. मग काही जास्त काम नाही पडलं. तर आता मग सध्या अमरावतीच आहे, चांगलं चालू आहे, ठीकठाक चालू आहे सध्या. बरं, आपल्या देशामध्ये एक जो बेरोजगारीचा प्रश्न युवकांमध्ये आहे, तर अशा युवकांसाठी तू काय सांगू इच्छितो की खरंच ही बेरोजगारी आपण स्वतःच्या भरोशावर निर्माण केलेली आहे की आपण काहीतरी वेगळं करूनही स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतो असं तुला वाटतं का? बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे हा.
तर असं आता सर मी भरोशावर बसलो असतो की मला जॉब लागन की बा मी अभ्यास करून जॉब लागन. तर आजकाल कसं आहे, लोकसंख्या एवढी वाढली आहे की प्रत्येकाला प्रायव्हेट काय सरकारी काय प्रायव्हेट जॉब लागू नाही शकत. तर त्यांना जर त्याच्यात काही ना काही टॅलेंट असेल वेगळा, तर तो काही ना काही त्याच फील्डमध्ये खूप मेहनत करून त्यातही तो समोर जाऊ शकतो. आता प्रत्येकजण जॉबवरच नाही आहे, प्रत्येकजण आता सरकारी जॉबवरच नाही आहे, प्रायव्हेट जॉबवरच नाही आहे. कोणी व्यवसाय करू राहिला, कोणी धंदा करू राहिला, आणि ज्याला धंदा जमत नाही तो शिकू राहिला आधी. आणि ज्याला समजा कोणता मोठा बिझनेस नाही आहे किंवा घरून खूप मोठे पैसे नाही आहे, तर आधी त्यांना प्रॉपर कुठं ना कुठं काम करून थोडं शिकायला पाहिजे. आता आपल्यासोबत एक जो मित्र आहे, तर तो म्हणजे त्यानं पुलावची गाडी टाकली. पहिले एका सगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम केलं. त्यानं पहिले गुण घेतला. तो कुक नव्हता, आधी शिकला. तो कोण कॅफेमध्ये वगैरे काम केलं सगळ्या ठिकाणी, माझ्यासोबतचा आहे. तर त्यांना सगळ्या ठिकाणी काम शिकलं, पुलाव वगैरे शिकला. मग पुलावची गाडी आता गाडगेनात टाकली त्यानं. आता स्वतःच कमवतो तो, 16-18 हजार रोज कमवतो. तर त्यांना स्वतःचा निर्माण केला. तो जर बसला असता मी अभ्यास करतो, तर नाही. आजकाल कसं आहे, लोकसंख्या वाढल्यानं आपल्याला स्वतःच करावं लागते काही ना काही. बघा, चेतननी खूप छान असा संदेश बेरोजगार युवकांसाठी दिलेला आहे की तुम्ही सरकारच्या भरोशावर किंवा कंपन्यांच्या नोकऱ्यांच्या भरोशावर बसून चालणार नाही. तुम्हाला स्वतःमधलं स्किल ओळखून त्याला डेव्हलप करून स्वतःचा रोजगार तुम्ही स्वतःच निर्माण करावा. मला सांग चेतन की या व्यतिरिक्त म्हणजे इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याच्या व्यतिरिक्त, लोकांना हसवण्याच्या व्यतिरिक्त कुठले छंद आहेत तुझे अजून? छंद ह्याच म्हणजे कसं आहे, याच्यात आता मी तुम्हाला आता थोडीशी हिस्ट्री सांगतो. 2017 जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, तेव्हा अमरावतीत जास्त म्हणजे चॅनल नव्हते. तुम्ही चेक करता माझ्या यूट्यूब चॅनलवर जुने 5-6 वर्ष आधीचे व्हिडिओ व्हायरल पण नव्हते. तर लोक म्हणत होते की बा अबे ह्या व्हिडिओ बनवून आला असं म्हणजे एकदम म्हणजे इंटरेस्ट नव्हते घेत. नंतर मी हळूहळू अजून कंटिन्यू चालू राहिलं माझं हे. नंतर टिकटॉकवर म्हणजे टिकटॉक सुरू झालं. टिकटॉकवर मी टाकले नाही, कारण की ते मी ओरिजिनल कंटेंट टाकतो म्हणजे माझ्याच आवाजानं. नाही तर टिकटॉकवर थोडं लिपसिंगवालं काम आहे. नंतर इंस्टाग्रामवर रील सुरू झालं. लॉकडाऊन नंतर मी रील टाकले 2-3. रील टाकल्यानंतर 2-3 रील व्हायरल झाले लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊन उघडल्यानंतर त्याच्यानंतर 2021 समथिंग. तर तेव्हा एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला. तर मला असं वाटलं, अरे यार, आपण एवढ्या वर्षापासून मेहनत करू, 2017 पासून आज व्हिडिओ व्हायरल झाला 3 वर्षानंतर. तर मला थोडं चांगलं वाटलं. नंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला. 3 वर्षाचा स्ट्रगल केलास तू सोशल मीडियावर पण व्हायरल होण्यासाठी? हां म्हणजे व्हायरल म्हणजे थोडंसं एक व्हिडिओ व्हायरल गेला. एक व्हायरल झाला ना, एवढं काही होत नाही. नंतर मग कंटिन्यू व्हायरल होत गेले. 2021, 22, नंतर अजून 23 कंटिन्यू व्हायरल होत गेले. नंतर आणखी मी म्हणजे जास्त बनवले. यूट्यूबवर व्लॉग्स वाढवले. यूट्यूबवर माझे 350च्या वरती व्हिडिओ आहे यूट्यूबवर. आणि इंस्टाग्रामवर 500च्या वरती व्हिडिओ आहे. तर आपल्याला एक व्हिडिओ टाकून चालत नाही. हे जे फील्ड असे आहे, इंस्टाग्राम किंवा व्हिडिओ वगैरे, याच्यातही आपल्याला एक व्हिडिओ बनवून आपण फेमस नाही होत. याच्यात आपल्याला खूप करावं लागते. आणि गॅरंटी नाही आपण फेमस होणारच आहे का बा, आपल्याला यात पैसे भेटणारच आहे का बा. तर प्रत्येक गोष्टी रिस्क राहते. आता मी समजा 2017 पासून व्हिडिओ बनवलो. आता पकडा तुम्ही किती दिवस झाले, 6 वर्ष पकडा. आता इंजिनिअरिंग राहते 4 वर्षाची. तर मी त्याच्यापेक्षा जास्त घेतला आहे एक्सपिरियन्स 6 वर्षाच्या याच्यात. तर आता कुठं काही ना काही प्रमोशनचे पैसे वगैरे थोडेसे भेटते. तर स्पेशल पैशासाठीच नाही मी ओपन केलं होते. आपला छंद होता माझा, कॉमेडी वगैरे. आता क्लासमधला एक मुलगा राहते ना, जो सगळ्यात मागं बसते, एक गोष्ट म्हणते सगळ्यांना हसते, तो मी होतो क्लासमध्ये. तर तेच मग मी व्हिडिओमध्ये आणलं. जे मी बोलो, आपण चालता फिरता थोडा गप्पा गोष्टी, एखादा ॲटम वगैरे देतो असं कॉमेडी, तेच मी व्हिडिओमध्ये आणलं. तेच मग हळूहळू चालू केलं. चेतन, मला सांग की आता जुन्या इन्फ्लुएन्सर्सला बघून आता इंस्टाग्रामवर खूप सगळे नवीन इन्फ्लुएन्सर्स तयार होत आहे, ज्यांचंसुद्धा असं एक असतं, इच्छा असते की आम्ही पण फेमस झालो पाहिजे. तर इंस्टाग्रामवर नेमका कुठला स्ट्रगल आहे की ज्याच्यामुळे फेमस होण्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे स्ट्रगल कसा आहे इंस्टाग्रामवरचा? तर सगळ्यात आधी असं आहे की आपल्याला एक व्हिडिओ टाकल्याने नाही होत. आणि दुसरी गोष्ट, कोणी एका व्हिडिओनं व्हायरल होऊन जाते. कोणाकोणाला खूप वर्ष लागते, तर तो होत नाही. त्याचा अर्थ असा नाही की तो तेवढा चांगला टॅलेंट आहे नाही त्यामध्ये. पण आता मी कसं केलं, मी माझा स्वतःचा आयडियानं स्वतःची स्क्रिप्ट बनवून अपलोड केली. आता काही लोक काय करतात, ते इकडे पुणे मुंबईचे व्हिडिओ कॉपी करतात आणि सेम इकडे बोलतात, किंवा अर्धे लिपसिंग करतात. मी तसं नाही, मी स्वतःचा कंटेंट स्वतः तयार केला. तर आपण पहिले स्वतःला विचारायचं, आपण व्हिडिओ कोण बनवत आहे, तो बनवत आहे म्हणून मी बनवत आहे का, तो फेमस झाला म्हणून मी बनवत आहे का. आपल्यात काही ना काही टॅलेंट असला पाहिजे 1-2%, तेव्हा कुठं आपल्या ते व्हिडिओ चालणं समोर. नाही तर तू म्हणशील मी तो बनवतो, मी बनवतो, तो फेमस झाला तर मी पण व्हिडिओ बनवतो. आता तसं नाही होत. आपल्याला टॅलेंट असला पाहिजे, तो आपल्याला जमलं पाहिजे. ते स्क्रिप्ट वगैरे प्रॉपर तयार करणं, प्रॉपर लोकल हसवणं, तेव्हा कुठे ते जमतं. आणि मला एक सांग की मी पण अनेकदा असं बघितलं आहे की इंस्टाग्रामवर जर तुम्हाला जास्त व्ह्यूज पाहिजे असतील किंवा इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे असतील, तर तुम्हाला रात्री 9 वाजता व्हिडिओ पोस्ट करावा लागतो की सकाळी 9 वाजता व्हिडिओ पोस्ट करावा लागतो, रोज स्टोरी ठेवावी लागते, असं काही आहे का? रोज ॲक्टिव्ह राहावं लागते. एक तर स्टोरी असली पाहिजे, आपल्या वीकली एक पोस्ट असली पाहिजे, रील असला पाहिजे, स्टोरी तर डेलीच असली पाहिजे माझ्या विचारानं. आणि तुम्ही अपलोडिंगचा टाईम म्हणत आहे, तर रात्री करू शकतो आपण 9 वाजता वगैरे अपलोड. पण माझं म्हणण्यानुसार
मला असं वाटते की आपण माणूस झोपेतून उठल्याबरोबर तो मोबाईल पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहिल्यावर आपला व्हिडिओ आला पाहिजे समोर त्याच्यावर. तर मग व्हिडिओ कधी अपलोड केला पाहिजे सकाळी 9 वाजता. माझ्या विचारानं सकाळी म्हणजे कोणी उठलं झोपेतून त्याला आपला व्हिडिओ दिसला पाहिजे. हां अगदी बरोबर. म्हणजे उठल्याबरोबर आपलं दर्शन त्याला झालं पाहिजे. सकाळी 9 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करायचा. म्हणजे जे सकाळपासून दुपारपासून रात्रीपर्यंत जे लोक ॲक्टिव्ह राहील त्याला आपला व्हिडिओ दिसेल. आणि तुम्ही जर रात्री अपलोड केला व्हिडिओ तर मग सकाळचा दुपारचा संध्याकाळचा जो वापरते नेट त्याचं नेट तर संपून देणार रात्रीपर्यंत. मग कोण पाहणार आहे. बरं मला एक सांग की हे सगळे रील्स वगैरे बनवताना तुला फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो आणि मित्रांचा सपोर्ट कसा मिळतो? मित्रांचा सपोर्ट खूप चांगला आहे. म्हणजे मित्र तर लहानपणापासूनच आहे सपोर्ट. आणि मित्रांचा सपोर्ट सगळं आणि फॅमिलीचा सगळ्यात चांगला सपोर्ट आहे. फॅमिलीचं काही टेन्शन नाही आहे. आणि नाही आधी वाटत होतं फॅमिलीवाले कधी असं म्हणत नाही का अरे बाबा इतका शिकला इंजिनियर झाला MBA झाला जाय कुठेतरी नोकरी पाय असं काही कधी म्हणत नाहीत का? म्हणे बापा रोजच म्हणे मला लागला होता जॉब एक तर म्हटलं आहे जॉब. मग नंतर लॉकडाऊनच्यानं गेलो नाही तिकडे. तेच म्हणे काय जाऊ तिथं असं. आणि माझे आई बाबा टीचर आहे. बाबा GR काबरामध्ये होते रिटायर झाले. आई घाटलाडकीला आहे. आणि आता आईचं चालू आहे. आणि पोरगा म्हटल्यावर तर झापडा गिपडा बसून म्हटलं जातं जाय नोकरीवर. नाही आधी कसं होतं जेव्हा मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा कोणाच्या घरच्यांना वाटते की बा पोरांना फक्त असं व्हिडिओ नाही बनवला पाहिजे. म्हणजे बा चांगला जॉबवर लागला पाहिजे त्यांना अभ्यास केला पाहिजे. अभ्यास सोडून मी व्हिडिओ बनवत होतो. कोणाला मला ते म्हणत होते अभ्यास करणं काय लागला याच्या मागं हे अभ्यास करणं हे काय पडला याच्यात. तर असं म्हणत होते. पण जेव्हा मी फेमस झालो तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणून राहिले अरे तू चेतन फेमस आहे ना बिचारे पहा व्हिडिओ मस्त फेमस आहे त्याची माय पोरगी भली फॅन आहे त्याची. असं माझ्या आईला येऊन म्हणे लय जण. मग ते म्हणे हो का हो हर मस्त व्हिडिओ बनवतो रे. मस्त बाहेरचे जेवण म्हणते तेव्हा मग घरचे म्हणते हा मस्त बनवतो. ते तसंच असतं जेव्हा घरचे बाहेरचे स्तुती करतात तेव्हा घरच्यांना कुठे वाटते. मग आता त्यांचं मत काय आहे तुझ्याबद्दलचं? आता तर तिला वाटते भल्ला फेमस आहे आपला पोरगा. आता कोणी त्यांना आता मी चांदूर बाजारला मला म्हणजे खूप सारे लोक ओळखतात. आणि त्यांनाही मग आता चेतनचे बाबा चेतनची आई अशा टाईपमध्ये जेव्हा म्हणते आपल्या बाबाला आई बाबाला कोणी आपल्या नावानं जर कोणी ओळखत असेल की अरे हा तो व्हिडिओ बनवते त्याची आई बाबा आहे तर चांगलं वाटते त्यांनाही आणि मलाही. आयुष्यामध्ये काही ना काही संघर्ष आहे. तर तुझ्या लाईफमधला असा टफ टाईम कोणता आहे? टफ टाईम मी तुम्हाला सांगितलं ना की 2017-18मध्ये जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा कोणी व्हिडिओ द्यायला तयार नव्हतं. तर माझा एक पहिला जो मित्र होता पंकज शर्मा नाव आहे त्याचं. तर तो सगळ्यात पहिला व्हिडिओ झाला माझ्या. आणि तर बाकीचे म्हणते ना अबे यार व्हिडिओ में कैसे काम करू अरे कसं काम करू व्हिडिओ तर अबे यार मला जमत नाही असं म्हणते ना. तो म्हणे चल देखो क्या लेना है बना ले मेरे को ले मैं बोलता क्या बोलना है. तर पहिला व्हिडिओ त्याला बनवला होता घेऊन. आणि नंतर असे खूप सारे सोबतचे मित्र होते. आणि जे सोबतचे मित्र आहे सुमेध योगेश सोम आणि जीवन अमोलदादा वगैरे सगळे सोबतचे जे लोक आहे यांनी खूप सारा सपोर्ट केला. आणि आता बिपिन वगैरे सोबतही बिपिनचा खूप चांगला सपोर्ट आहे त्याच्यासोबत वगैरे. तर खूप चांगल्या लोकांचा सपोर्ट आपल्याला म्हणजे पहिले सपोर्ट नाही राहत ते थोडं नंतर हळूहळू होत जाते. आपल्याला तशी मेहनत करणं रोज आवश्यक आहे. आता 2019मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता. फेमस नव्हतं तेव्हा ॲक्सिडेंट झाला होता. 19 की 20मध्ये आठवून राहिलं मला आता साला 20 एवढाच 20-21 पकडा ब्लॉगे टाकला मी ॲक्सिडेंटचा. 20-21मध्ये ॲक्सिडेंट झाला होता. तर डोक्याला लागलं होतं. मला म्हटलं मग दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा म्हटलं साला आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता आपला तर ॲक्सिडेंट झाला पाय तुटला डोक्याला लागलं होतं. तर म्हटलं झालं आता खतम आहे म्हटलं पुरं आपल्याला फेमस व्हायचं. डोक्यात तेच चालू होतं फेमस व्हायचा आहे लय उच्च बनायचं आहे आपल्याला लय उच्च बनायचं आहे बम फेमस व्हायचा आहे बम व्हिडिओ बनवायचा आहे. 15 दिवसांनी तब्येत चांगली झाली. 16व्या दिवशी व्हिडिओ टाकला डबल मग कंटिन्यूस टाकला. 16व्या दिवशी नंतर त्याच्या 15 दिवसानंतर असा व्हिडिओ व्हायरल झाला मिलियनमध्ये की नंतर व्हायरलच होत गेले कंटिन्यू लोकांपर्यंत पोहोचत गेलो. आणि व्हायरल झाला लोकांना आवडला तो लोकांच्या मनावर म्हणजे किंवा हा चांगला व्हिडिओ बनवते असं लोकांची एक इमेज झाली की हा चांगला व्हिडिओ बनवते. तर मला असं वाटलं जमणार नाही पण ॲक्सिडेंट नंतर आणखी अजून म्हणजे चांगला होत गेलं. म्हणजे असं आपल्याला काही खराब झालं 2-4 ॲक्सिडेंट व्हायला हरकत नाही. म्हणण्याचं तात्पर्य असं की तुमच्या जर बम बेकार झालं काही ॲक्शन बम बेकार झाला होता माझा मी फेमसही नव्हतो तेव्हा. म्हटलं साला आता व्हिडिओ कसं आपला ॲक्शन झाला काही चांगलं होऊन नाही राहिलं. तर मग व्हिडिओ बनवला ॲक्शन म्हणजे तब्येत चांगली झाली. तब्येत चांगली झाल्याबरोबर व्हिडिओ बनवला. नंतर कंटिन्यू असे बनवत राहिले तर बम व्हायरल झाले. तर मग मी असं वाटलं की पेशन्स ठेवायला पाहिजे. पेशन्स जर आपण ठेवले त्या दिवशी कंटिन्यू ॲक्सिडेंट झाला सगळं काही झालं तरी आपण कंटिन्यू चालू राहिलो व्हिडिओचं आता फेमस झालो. तर पेशन्सला मी सगळ्यात जास्त महत्त्व देतो की आजकाल लोकांना कसं एक व्हिडिओ बनवला आताच फेमस पाहिजे आजच सगळं पाहिजे बम वेळ लागते. कोणी एका दिवसात होते फेमस कोणाला लय वेळ लागते. आपली मेहनत चालू द्यायची पेशन्स हातच्या बाहेर ठेवायचा पेशन्स असलंच पाहिजे. बघा चेतन आपल्याला सांगतोय की तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. तर मला एक सांग की मी अनेकदा लोकांचे व्हिडिओ बघते तर त्याच्यावर 50%च्या जवळपास समजा निगेटिव्ह कमेंट्स असतातच. तर तुला कधी या निगेटिव्ह कमेंट्स फेस करायचं काम पडलं का? हो सर्वांनाच पडते प्रत्येक क्रिएटरला पडते. माझ्याच्यावर म्हणजे एवढ्या नाही येत पण येते काही आता काय राहते कोणी फेक अकाउंट उघडून हे करते
कोणी कोणी जळणारे राहते, प्रत्येकाला जळणार राहतेच. आपल्या इकडे कसं आहे, एक घर सोडून एक जळणार राहते, पाय कधी खेचू याचा सांगता नाही येत. तर ते रिकामे लोक राहते, त्याला काहीच कामधंदे नाही, जो काही करू आला त्याला जळणार राहते. तर त्याला मी असं सांगतो की तुम्ही जळू नका, तुम्ही काहीतरी करा की तुम्ही उद्या त्या पोझिशनवर राहणार आहे, त्या स्टेजवर राहणार आहे की तुम्हाला लोक कोणी हसले नाही पाहिजे, तुम्हाला कमेंट नाही केली पाहिजे. तर आपल्याला दिवस तो येणार आहे, म्हणजे येणार आहे 100% एक दिवस. तर असं कोणाला जळलं नाही पाहिजे. असं होतं की जे आपल्यावर जळणारे असतात ते आपल्यावर बॅड कमेंट्स करतच असतात, तर अशा बॅड कमेंट्सकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. बघ चेतन, तुझ्या अनेक मुलींसोबत सुद्धा व्हिडिओ आहेत, तर ह्या तुझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत की यातली एखादी तुझी खास विशेष मैत्रीण ज्याला आपण म्हणतो ती आहे का? व्हेरी गुड क्वेश्चन. आणि सगळ्या मैत्रिणीच आहे. तर अखंड विदर्भ सिंगल संघटनेचा मी अध्यक्ष आहे. खूप मोठा सिंगल आहे मी. हां, आणि गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे सध्या. आता भविष्यात भेटली वगैरे. आता कोणाला आवडणार आहे, मी एवढं काही चांगलं नाही करणार. थोडंसं एडिटिंगमध्ये गोरं करजा म्हणा, थोडा डोंबळा येतो व्हिडिओत, थोडं गोरं करजा. तर सध्या तर सिंगल आहे. आता समोर पाहू, आता व्हिडिओ वगैरे पाहून कोणी आलं तर बा. तू आता जवळपास इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणामध्ये फेमस झालेला आहे. तुला अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनसाठी बोलवतात, ॲडसाठी बोलवतात, कारण मी तुझे बरेचसे तसे व्हिडिओसुद्धा बघितलेले आहेत. तर हे सगळं तर आता सध्या सुरू आहे, पण फ्युचरसाठी तू काय प्लॅनिंग करून ठेवलं आहे तुझं? फ्युचरमध्ये मला म्हणजे खूप काम करायचं आहे. कॉमेडीवरही काम करायचं आहे, व्हिडिओवर काम करायचं आहे, आणि अमरावतीला अजून जास्त, आधीच फेमस आहे पण अजून जास्त फेमस करायचं आहे. पुऱ्या म्हणजे वर्ल्डमध्येच फेमस करायचं आहे मला अमरावतीला. तर त्या दुसऱ्या पेजवर मला खूप काम करायचं आहे. आणि प्रमोशन वगैरे तुम्ही जसं म्हटलं तर ॲड वगैरे म्हणजे येत राहते आता प्रमोशन वगैरे, त्याच्यावर मला खूप काम करायचं आहे. आणि अमरावतीला म्हणजे प्रत्येक गोष्ट जे फेमस आहे ते मला लोकांपर्यंत, म्हणजे विदर्भातल्या पुऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोचायची आहे. अमरावतीतली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फेमस गोष्ट असो की नसो, पण पूर्ण अमरावती मला फेमस करायची पुऱ्या वर्ल्डमध्ये. बरं, मला एक सांग की तू पुण्यामध्ये शिकलेला आहेस, तर पुण्यामधली जी भाषा आहे आणि आपली विदर्भातली भाषा आहे, तर तुला काय वाटतं कोणत्या भाषेत जास्त गोडवा असावा? आपल्या इकडे तू वराडी जी भाषा आहे, तर या भाषेबद्दल तुझं काय मत आहे? हे बघा, पुण्यामधली भाषा आहे ना, मी पण बोलू शकतो, त्यामध्ये काही असं राही नाही. पण आपली जी भाषा आहे ओरिजिनल भाषा आहे ते आपल्याला आवडते, म्हणजे आवडते. मी तेही बोलू शकतो, हे बोलू शकतो, पण आवडते हे विदर्भाषी. मला सांग, तुला अमरावतीकरांचा आजपर्यंत कसा सपोर्ट मिळाला आहे? सपोर्ट खूप चांगला आहे. अमरावती पूर्ण जिल्ह्याचा चांगला आहे, पण मला असं वाटते की जेवढा मिळायला पाहिजे तेवढा नाही आहे. म्हणजे लोक व्हिडिओ तर बघते, पण फॉलो झालं, सबस्क्राईब झालं हे नाही करत. कारण की त्यांना वाटते अरे यार माझी फॉलोईंग वाढून फॉलो केलं तर ते काहीच नसते. फॉलोईंग वाढली तरी काहीच नसते. कमी लोकांना वाटते फॉलोईंग कमी असेल तर आपण बा थोडं चांगलं, असं काहीच नसते. जो आपल्याला आवडते, आपल्या गावचा आहे, त्याला सपोर्ट करायचं, फॉलो करायचं, जे आहे ते डायरेक्ट छाती ठोकून करायचं, सांगायचं की आपला हे आहे बा, कम्पेअर नाही करायचं कधीच कोणाला कम्पेअर नाही करायचं. एक प्रश्न मी तुला विचारू इच्छिते की आता अमरावतीचे काही जे इन्फ्लुएन्सर आहेत, तर लोकांचं असं म्हणणं आहे की या इन्फ्लुएन्सरमध्ये ॲटिट्यूड आलेला आहे कारण त्यांचे फॉलोवर्स वाढलेले आहेत, तर याच्याबद्दल तू काय म्हणशील? आता कसं आहे, जो खूप स्ट्रगल करून आला आहे तो ॲटिट्यूड कधीच दाखवणार नाही. त्याचे 1 लाख फॉलोअर असो की 1 मिलियन असो. तर माझं म्हणणं असं आहे की कधीच तुम्ही भूलू नका, मिलियन फॉलोअर हो, तुम्ही किती काही पिक्चरमध्ये हो, तुम्ही किती काही फेमस हो, तर तुम्ही विसरायचं नाही की आपण कोणत्या जमिनीतून आलो, कोणत्या मातीतून आलो. आपण अमरावती जिल्ह्यातून आलो, इथून आलो. कधीच माती विसरायची नाही. कधी तुम्ही तुमच्या मित्राला विसरायचं नाही, तुमच्या जवळचे विसरायचं नाही. ॲटिट्यूड नाही बदलला पाहिजे. नाही तर आजकाल कोणी फेमस झालं त्याचा ॲटिट्यूड बदलते, काय रे असं बदलते. कधीच नाही बदलला पाहिजे. नॉर्मल राहायचं, जमिनीवर राहायचं, बस खतम. ते बाणातला न आहे तिकडे, आपला न आहे नळातला. तर असं आहे ते. तर विदर्भाची भाषा मला आवडते. आता माझे जे व्हिडिओ व्हायरल झाले ते सगळे विदर्भाच्या भाषेतले होते म्हणून झाले. माझी ओरिजिनल भाषा आहे, मी काही स्पेशल काढत नाही. मी जसा आहे तसाच आहे. तर ते ओरिजिनल भाषेतच लोकांना आवडते. आपल्या आजकाल तर पुण्यातल्या लोकांना विदर्भाची भाषा आवडायला लागली. मराठी पिक्चरमध्ये तुम्ही पाहत असाल तर त्याच्यातही ते विदर्भाच्या भाषा थोडं काबे तुले मले, त्या सहिता मनकरचा एका पिक्चरमध्ये तिनं विदर्भाचा हे केलं, रोल केला. तर असं ते बोलल्या जाते. भाषा आपली 1 नंबर आहे, अमरावतीची विदर्भाची 1 नंबर भाषा, काहीच विषय नाही. तर बघा, प्रत्येक ठिकाणी भाषा ही त्या भागाचा जीव असते. तसंच आपल्या विदर्भाची शान असलेली जी भाषा आहे, वऱ्हाडी भाषा, ही सुद्धा आपली आणबाण शान आहे. तर प्रत्येक जिल्ह्याची त्याची वेगळी भाषा असते आणि त्या भाषेला घेऊन इन्फ्लुएन्सर पुढे जात असतात. तर चेतननी सुद्धा आपल्या भाषेला एक वेगळं स्थान मिळवून दिलेलं आहे आणि अमरावती शहराला एक वेगळं स्थान मिळवून दिलेलं आहे. म्हणूनच आज आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो. त्यांनी त्याचा अमूल्य वेळ आपल्याला दिला, म्हणून मंडल न्यूजच्या वतीने मी त्याचे खूप खूप आभार मानते. चेतन, तुझे खूप खूप आभार. आणि असंच म्हणजे प्रत्येक क्रिएटरला सपोर्ट केला पाहिजे लोकांनी. मी असं सगळ्या पब्लिकला तुमच्या माध्यमातून सांगतो की जेवढे व्ह्युअर्स आहे, तर जे क्रिएटर्स आहे अमरावतीले, जे काही ना काही करू राहिले, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. खूप सारं त्यांना सपोर्ट करून फॉलो वगैरे सगळं करा. धन्यवाद.